तुमच्या वडिलांच्या हत्येनंतर तुम्हाला सांभाळलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि अजित पवारांनी ते अजित पवार देखील विमान अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतोय, राहिले नाही आहेत. कशा पद्धतीने ह्या सगळ्या भावना आहेत, किती पोकळी आहे? ये माझ्याकडे खूप मोठा धक्का है और व्यक्तित्व तौर पे तो अगर मैं बोलूँ तो पिताजी के निधन के बाद दादा ने बहुत साथ दिया। मुझे याद है उन्होंने कहा था कि अभी तू भी मेरी जिम्मेदारी है पार्थ और जय की तरह। और पार्थ और जय भी एकदम बचपन के दोस्त रहे हैं, उनको बहुत करीबी से जाना हूँ मैंने बचपन से। तो ये पूरे फैमिली के लिए एक बहुत ही बड़ा धक्का है। पर अजीत दादा एक ऐसे व्यक्ति थे जो हमेशा बोलते हैं कि काम करना बहुत ज़रूरी है और काम को कंटिन्यू करना ज़रूरी है। तो मैं देख रहा हूँ कि पार्थ भी काम पे लगा हुआ है और तटकरे साहब और प्रफुल्ल पटेल जी भी यही देख रहे हैं कि महाराष्ट्र का कैसे विकास हो। और आज सुनीता वहिनी जी ने जो फैसला लिया है वो काबिल तारीफ है कि उन्होंने अपने गम को नहीं देखा, अपने परिवार के गम को नहीं देखा, महाराष्ट्र के लोग को देखा, उनके नजर रखकर आज ये फैसला लिया है जो काबिल तारीफ है। परंतु दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण होणार अशा सातत्याने चर्चा होत्या, तुम्हाला काय वाटतं होईल की नाही? काय तुमच्यापर्यंत काही अजित पवारांनी विलिनीकरणाच्या संदर्भात काही चर्चा वगैरे तुमची झाली? नहीं, हमारे में से किसी से ये चर्चा नहीं हुई है और क्या होता क्या हो सकता था उसके बारे में बात करके कोई फायदा नहीं है, क्योंकि आज तो अजीत दादा भी हमारे साथ नहीं है। अभी जो काबिल नेतृत्व है, जो टॉप लीडरशिप है, सुनीता वहिनी जी, प्रफुल्ल पटेल जी, तटकरे साहब, तो ये सब डिसाइड करेंगे बड़े शरद पवार साहब के साथ। और जो फैसला हमारे लीडर्स करें वो सराखों पर है, हम वो फैसला मंजूर करेंगे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर पक्षाचे जे मुख्य नेते जे आहेत, घर म्हणजे जे आहे, ज्या घरामध्ये एवढा मोठा दुःख होतं त्या घरातल्या महिला हे सगळं दुःख पचवून ज्या वेळेला एखादी महिला उभी राहते धीरोदात्तपणे, कौतुकाची गोष्ट आहे। उद्धव साहेब, पण दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात विलिनीकरणाच्या संदर्भात काही गोष्ट होणार का? कारण की आता शरद ते- पवार म्हणतात की 12 फेब्रुवारीला एकत्रित येणार होते म्हणून दोन्ही। आता हे जे आहेत त्या स्वतः जे आहेत उपमुख्यमंत्री आणि इतर जे आहेत ते लोक बघतील काय ते। दादांच्या अकाली जाण्याचा मानसिक धक्क्यातून आम्ही कोणी सावरलेले नाही आहोत, पण आज वहिनी पक्षाच्या सर्वच प्रमुखांनी त्यांची नेतेपदी म्हणून निवड केली। मी राज्यपाल महोदयांचे, मुख्यमंत्री महोदयांचे, उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेत्या म्हणून सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली। काही आमच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट नाही आहे। हा एक प्रकारे आमच्या पक्षाच्या दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून, पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून हा एक घेतलेला निर्णय आहे। त्यामुळे आनंदाची गोष्ट अशी काही म्हणता नाही येणार। नक्कीच, पण दोन खाती आहेत महत्त्वाची राष्ट्रवादीची, या खात्यांबाबत बरीचशी चर्चा रंगते आणि यातील एक खातं तुम्हाला देखील दिलं जाईल अशी सुद्धा सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळते। तुम्हाला जर जबाबदारी दिली तर तुम्ही ती जबाबदारी पार पाडणार आहात का? आणि महत्त्वाचं म्हणजे वित्त खातं हे राष्ट्रवादीकडे किंवा सुनेत्राताईंना दिलं जाणार आहे का? नाही, आता हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आणि आमच्या पक्षाचा आता गटनेता निवडल्यामुळे हा सर्वस्वी अधिकार जो आहे तो सुनेत्रा वहिनींना दिलेला आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री म्हणून, आमच्या पक्षाच्या नेत्या म्हणून हा सगळा निर्णय येणाऱ्या काळामध्ये त्याच घेतील। कुठला पोर्टफोलिओ ठेवायचा नाही ठेवायचा या सगळ्या गोष्टी नंतर ठरतात।